एका डॉक्टरी वकिली संघर्षामुळे तू वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध झालास. हो. तर हा जो संघर्ष होता ना कायद्याचा, हो. की जिकडं डॉक्टरी आणि कायदा एकत्र आले होते आणि ते पर्व तुझ्या आयुष्यातलं जुलै 2008 हो. ते सप्टेंबर 2022. हो. तर ह्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की हे पर्व 14 वर्ष चाललेली ही लढाई, ही नेमकी लढाई काय, कशी सुरू झाली, काय झालं? गायनेकॉलॉजिस्ट हा 2 जीवांचा डॉक्टर असतो असं तो म्हटलंच जातं. मला असं वाटतं की स्त्रीरोगतज्ञ हा एक प्रकारचा जज असतोच, आपला आपणच असतो. म्हणजे तो जरी कायदेशीर नसला तरी तो असतोच. माझ्या ह्या प्रवासाला जी सुरुवात झाली म्हणजे MTP ऍक्ट किंवा म्हणजे ज्याला आपण गर्भपात कायद्याविषयीचं जे काम, तर त्याला जरी सुरुवात 2008 ला झाली असली ना तरी प्रत्यक्षात त्याची माझ्या मनात सुरुवात 2005 लाच झाली होती. बरं. त्यावेळेला माझ्याकडे एक अशी मुलगी आली, म्हणजे प्रेग्नंट मुलगी आली आणि जवळजवळ मला प्रॅक्टिस सुरू करून 7-8 वर्ष झालेली होती तेव्हा. आणि मी तिला सांगितलं की तू सोनोग्राफी वगैरे करून घे, म्हणजे बाळ नॉर्मल आहे का नाही बघून घे वगैरे वगैरे. काही कारणामुळे तिला सोनोग्राफी करायला उशीर झाला आणि तिने जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा तिच्या दुर्दैवाने असं लक्षात आलं की बाळामध्ये खूपच गंभीर प्रकारचं व्यंग आहे. बरं, आता इथे मी आधीच नमूद करू इच्छितो की जेव्हा आपण गंभीर व्यंग वगैरे म्हणतो तर गंभीर व्यंगाचा अर्थ हा काहीतरी तोतरेपणा, बहिरेपणा, आंधळेपणा, ऑटिझम वगैरे असल्याविषयी आपण बोलत नाही आहोत. आपण गंभीरचा अर्थ हार्टला 4 कप्पेच नाहीयेत, अर्धा ब्रेन बनलाच नाहीये, बरं, किडनीच नाहीये वगैरे, ह्या अशा प्रकारच्या गांभीर्याची आपण चर्चा करतोय. म्हणजे आपल्याला जे लोक आजच्या काळामध्ये जन्मलेले आणि जिवंत असलेले दिसतात त्यांना मी अतिगंभीर या कॅटेगरीत धरणारच नाही, कारण ते 5-6 वर्ष जगलेत म्हणजे त्याचा अर्थ ते बऱ्यापैकी अतिगंभीर या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. त्यामुळे ह्याचा कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की अच्छा म्हणजे मग काय आता ऑटिझम असलं तर मग ते काय त्यांनी काय जगायचं नाही का वगैरे वगैरे, ह्या विषयात आपण पडायचंच नाहीये, कारण त्या इतक्या मायनर विषयांवरती बोलणंच चाललं नाही आपलं. तर तिची सोनोग्राफी करून ते आले आणि असं लक्षात आलं की त्या बाळाच्या ब्रेनमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि पाठीचा जो मणका असतो किंवा कणा जो आपण म्हणतो, म्हणजे मज्जारज्जू, अगदी बरोबर मराठी शब्द, तर त्याच्यावरती सुद्धा एक मोठा गोळा, स्पायना बायफिडा आपण आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतो. त्यामुळे हायड्रोकेफेलस आणि स्पायना बायफिडा असं डेडली कॉम्बिनेशन खरं म्हटलं जर का तर असं दिसत होतं तिच्या बाबतीमध्ये. आणि तिला ते सगळं समजावून सांगितल्यानंतर ती म्हणाले की मला तर काही प्रेग्नन्सी ठेवायची नाहीये आणि मला तुम्ही अबॉर्शन करून द्या. आता प्रश्न असा होता की तेव्हाच्या कायद्याप्रमाणे 20 आठवड्या पलीकडे अबॉर्शन करायला परवानगी नव्हती. बरं, फक्त आईच्या जीवाला प्रचंड धोका असेल तरच, नाहीतर परवानगी नव्हती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ही जे म्हणते ही गोष्ट तर खरी आहे, त्या बाळात ॲबनॉर्मॅलिटी ही गोष्ट खरी आहे. बरं, जर का 2 आठवड्या अगोदर जर ती आली असती, 20 आठवड्याचे 1 दिवस जरी आधी, तर मी तिला करून दिलं असतं अबॉर्शन, कारण ते कायद्याला संमत होतं. मग आता बदललं काय, तर आता ती उशिरा आली हे बदललं, बाकी सगळं सेम आहे. तिची कंडिशन सेम, पोटातल्या बाळाची कंडिशन सेम, सगळं सेम. मग फक्त 2 आठवडे उशीर झाला म्हणून त्या बाईला आपण ही शिक्षा की बाबा तू तरी पण बाळ जन्माला घातलंच पाहिजेस का, कारण 50 वर्ष आधीचा 71 सालचा कायदा काहीतरी म्हणतो. तर हे त्या स्त्रीवरती न्याय्य आहे का, हा मनामध्ये माझ्या प्रश्न होता. बरं, मला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. मी आपलं सिंपल विषय ठेवला की बाबा जे कायद्याप्रमाणे आहे आपण ते करायचं, कायद्याच्या बाहेर जाऊन आपण काही करायचं नाही. म्हणून मी तिला म्हटलं मी काय नाही करणार, तू बघ काय करायचं ते त्याच्यानंतर. आणि तेव्हाच्या काळामध्ये तर काय एवढं कोणाला फार माहिती नव्हतं काय आहे काय नाही वगैरे वगैरे. आपण किती जुनी गोष्ट 2005 म्हटलं जर का, तर तिचे नातेवाईक म्हणाले की नाही नाही हे डॉक्टर नाही म्हणतात ना करून देत म्हणून, म्हणजे मग काहीतरी ते असणार आणि आपल्याला गैरकायदेशीर काही कृत्य करायचं नाही. पुढे त्या मुलीचं म्हणजे माझ्याचकडे तिची डिलिव्हरी झाली, ते मूल जन्माला आलं आणि ते मूल जवळजवळ 8 वर्ष अक्षरशः व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जगलं. त्याला मेंटली रिटार्डेडच्या शाळेमध्ये सुद्धा ऍडमिशन मिळाली नाही, इतकी वाईट अवस्था त्या बाळाची झाली. आणि त्याच्या नादामध्ये त्या फॅमिलीची बऱ्यापैकी वाताहत झाली, म्हणजे त्या स्त्रीचं तर आयुष्य उद्ध्वस्तच झाल्यासारखं झालं. आणि मग त्यांना दुसरे मूल त्यांनी मग ठरवलं नको म्हणून, कारण ह्याची काळजी कोण करणार वगैरे वगैरे. आणि ती तिच्या नातेवाईकांच्या बरोबर बऱ्याचदा माझ्याकडे यायची, म्हणजे इतरांचे नातेवाईक म्हणून.
आणि मला नेहमी तिच्याकडे बघितलं की असं वाटायचं की ती जरी बोलत नसली म्हणजे तिलाही याची कल्पना होती की मी काय केलं ते काय ते कायद्याप्रमाणे केलंय, असं काय म्हणजे वेगळं काही नाही. पण असं मला नेहमी वाटायचं की ती तिच्या डोळ्यातून हे सांगू इच्छिते की तुम्ही जर का तेव्हा मला हे करून दिलं असतं तर आज माझी ही अवस्था आली नसती. तर त्या तिच्या त्या डोळ्यातल्या भावनेने मला मला झोप नाही लागायची मला. आणि मग मी तो हळूहळू अभ्यास सुरू केला. म्हणजे माझा कायद्याचा झालेला होता अभ्यास, पण असं पर्टिक्युलरली हा कायदा घेऊन असा अभ्यास नव्हता केला. मग तो मी हळूहळू सुरू केला आणि असं करत 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 एका दिवशी निकेता मेहता नावाची जी फेमस केस आपण म्हणतो, मग त्या स्त्रीला कोणीतरी माझ्याकडे पाठवलं, की हिला अशीच आहे परिस्थिती, 24 आठवडे झाले आहेत. बाळाच्या हृदयामध्ये खूपच गंभीर व्यंग आहे, पण ती 20 आठवड्याच्या पलीकडे आहे. आणि आता काय करायचं? मी परत तेच म्हटलं, की कायद्याप्रमाणे तर नाही करू शकत. मी तर काय नाही करणार. पण मी एक करू शकतो तुझ्यासाठी, की मी कायद्याचा अभ्यास केलेला असल्यामुळे मी तुझ्यासाठी दाद मागू शकतो. बरोबर. मग ती मला म्हणाली, की दाद मागू शकतो ठीक आहे. पण आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं ना, तू मागे बडो हम पीछे आणि मागचा माणूस मागच्या मागे गुल होतो. पुढचा माणूस पुढेच चालत राहतो. ती म्हणाली असं झालं तर काय? तर मी म्हटलं तुला जर का हवं असेल तर आपण उलटं काम करूया. मी पहिला पिटिशनर होतो. तू माझी को पिटिशनर हो. म्हणजे मी नाही पळू शकणार. मी पहिला ना. तू पळू शकतेस पण मी नाही पळू शकत. बरोबर. पण मी हे सगळं तुझ्यासाठी करणार आहे. बरोबर आहे. आणि मला हे करण्याच्या मागचं कारण हे कुठलं तरी कायदेशीर दृष्ट्या गैरकृत्य करण्यापेक्षा तुला सुद्धा कायदेशीर प्रमाणे न्याय मिळावा. तुझ्यामुळे अनेक लोकांना न्याय मिळेल त्याच्यानंतर. ही भूमिका आहे म्हणून मी हे करणार आहे. बरं त्यात काय मला तुझ्याकडनं काय खर्चाची अपेक्षा नाही का तू मला काय पैसे द्यावे अशी अपेक्षा नाही. ह्यातली कुठलीच अपेक्षा नाहीये. मी हे सामाजिक कार्य म्हणून मी करणार हा विषय. तू ठरव काय करायचं ते. आता हा विषय ना मी ह्याच्या अगोदर त्या 3 वर्षात अनेक स्त्रियांना सांगितलं होतं. पण असं कोण तयार होत नाही साधारणपणे. ही तयार झाली. ती म्हणाली नाही तुम्ही जर म्हणताय ते मला विषय कळतोय पटतोय आणि मी करायला तयार आहे. आणि बरं तुम्ही मला काय म्हणजे मला खर्चातही घालत नाही आणि मला जबाबदारी तशी म्हटली तर काय तुमच्याबरोबर यायचा हाच विषय बाकी काही नाही. असं करून ती निखिल दातार, ती स्त्री, तिचा नवरा असे आम्ही तिघं को पिटिशनर आणि सरकार ही विरुद्ध पार्टी अशी आम्ही पहिली याचिका मुंबईच्या हायकोर्टामध्ये 2008 साली आम्ही दाखल केली. ती भारतातली ह्या विषयावरती झालेली पहिलीच याचिका. म्हणजे यापूर्वी असं कधी घडलेलंच नव्हतं हिस्ट्रीमध्ये. बरं. आणि आम्ही ती पहिली केस हरलो हायकोर्टामध्ये. खरं म्हटलं जर का तर. कारण की म्हणजे ते तसंच एक पहिल्यांदाच अचानक आलेली केस म्हटल्यानंतर हे सगळेच प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती. म्हणजे स्त्रीचा हक्क काय, पोटातल्या गर्भाला हक्क आहे का नाही, सेफ आहे का नाही, संमत आहे का नाही, कायद्याला संमत आहे का नाही, जजला लिहिलेल्या कायद्याच्या पलीकडे जाऊन एखादा निर्णय देण्याचा अधिकार आहे का नाही. कारण हाही एक कायदेशीर मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या देशामध्ये जी आपली कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, तर त्याच्यामध्ये हे जे डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणतात की बाबा जजना अधिकार काय, म्हणजे न्यायपालिकेला अधिकार काय, पार्लमेंटला अधिकार काय, एक्झिक्युटिव्हला अधिकार काय, असे आपल्याकडे हे आहे ना सेपरेशन ऑफ पॉवरची डॉक्ट्राईन आहे आपल्याकडे. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या काय वेळेला जजनी, हायकोर्टच्या जजनी अशी फार इंटरेस्टिंग कायदेशीररित्या पळवाट काढली. निर्णय घ्यायला लागू नये म्हणून असं मी म्हणू शकतो. की ते म्हणाले की 71 सालचा कायदा आहे, कायद्यात जर लिहिलंय 20 आठवड्याच्या पलीकडे ह्या करण्यासाठी अलाउड नाही म्हणून, तर जज म्हणून मी त्या स्पष्ट दिलेल्या कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही. कायदा अस्पष्ट असेल किंवा नसेल तर मी त्याचा अर्थ लावू शकतो, पण स्पष्ट दिलेल्या कायद्याचं उल्लंघन मी कसा करणार, मला तो अधिकार नाही म्हणून मी तुला हे जजमेंट देऊ शकत नाही. बरं. म्हणजे पहिलं अपयश आलं. हो. पुढे का गेलास? एकतर माझ्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे. म्हणजे हा स्त्रीवरचा हा अन्याय आहे. कारण की तुम्ही बरं, कारण तिला न्याय न मिळाल्यानंतर पुढे काय झालं, तिचं ब्लड प्रेशर प्रचंड वाढलं. हो. नशिबाने त्या ब्लड प्रेशरच्या पायी ते मूल पोटामध्ये दगावलं, पण ती सुद्धा जीवाला मुकू शकली असती या सगळ्या प्रकरणामध्ये. मग हा प्रश्न परत भेडसावतच राहिला की जी स्त्री आणि त्या स्त्रीने त्यावेळेला, म्हणजे आता हे पब्लिक डोमेनमध्ये इन्फॉर्मेशन नाहीये पण मी सांगतो कारण मी ही विटनेस केली आहे. कोर्टामध्ये जजच्या चेंबरमध्ये हा प्रश्न विचारला होता. ते जज म्हणत होते की तुम्ही आता पिटिशन मागे घ्या कारण हे काय म्हणजे फार डिफिकल्ट आहे वगैरे वगैरे असं. तर तिने एकच प्रश्न विचारला. ती म्हणाली की तुमच्यापैकी कोण, म्हणजे माझं हे
असं मूल जे आहे हार्टचा प्रॉब्लेम असलेलं, हे मूल रात्री 1 वाजता 2 वाजता त्रासामुळे कळवळत असेल आणि रडत असेल, तर त्यावेळेला तुमच्यापैकी कोण तिथे येणार आहे? आणि तो माझा इतका तो प्रश्न मनामध्ये घर करून राहिला होता, की बरोबर आहे, कारण ती जर का कष्ट घेणार आहे, ती जर का त्रास घेणार आहे, तर तिला सोडून बाकी सगळ्यांनी आपापले हक्क बजावायचे आणि त्या व्यक्तीच्या हक्कांचं काय? त्या स्त्रीच्या हक्कांचं काय? मग तो हक्क तिच्यापासून आपण वंचित करून किंवा हिरावून घेणारे आपण कोण? हा, माझा जेव्हा जन्म झाला, माझी तर आई स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहे, पण माझ्या आईची काही सोनोग्राफी झाली नव्हती. बरोबर, तुमची झाली नसणार. बरोबर. पण हे झालं 70 सालचं. आता आपण 2008 मध्ये आहोत, आता तर 25, पण तेव्हा 2008 मध्ये 50 वर्षात बदल झालेला आहे जवळजवळ. 70 पासून 2008 म्हटलं तर 38 वर्ष. सोनोग्राफी आली, औषधं बदलली, कितीतरी गोष्टी झाल्या. म्हणजे जेव्हा अबॉर्शन करणं हे आईच्या जीवाला धोकादायक होतं, तेव्हा विषय समजू शकत होता की बाबा हे आता धोकादायक आहे तर काय करणार तुम्ही. पण ती परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे तुम्ही आंतरदेशीय पत्र न लिहिता किंवा पोस्टाचं पाकिट न टाकता तुम्ही ईमेल पाठवता आहात. बरोबर आहे. पण कायदा मात्र अजून आंतरदेशीय पत्राच्या स्पीडचा जर राहणार असेल समजा, आणि त्याच्यामुळे जर का अन्याय होणार असला, तर मग त्याला कोणीतरी सोल्युशन नको का काढायला? एक प्रश्न माझ्या डोक्यात असा आला, पण हे सगळं करताना तू वकील ऑलरेडी झाला होता. हो. तू वकील कसा झाला? मला ना खरं म्हणजे ह्याच्यात वकिलीत इंटरेस्ट पुष्कळ होता, ऍक्च्युली आधीपासूनच होता खरं. पण मला माहित नाही, माझी आई डॉक्टर असल्यामुळे आणि कदाचित आपण एकाच शाळेचे पार्ले खेळत बोर्डात आलो असल्यामुळे मला माहित नाही, कदाचित मी डॉक्टर झालो असं. पण मला एकंदरीत सोशिओलॉजी किंवा ह्या सगळ्यात ना मला खूप जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे गंमत सांगतो, अगदीच वेगळा हे एका वाक्यात सांगतो की मी बोर्डात जेव्हा आलो ना, तेव्हा बोर्डामध्ये आलेल्या मुलांपैकी सायन्स आणि मॅथ्स मध्ये रिलेटिव्हली कमी आणि इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, भाषा ह्याच्यात रिलेटिव्हली जास्त मार्क असा मी एकटाच होतो. त्यामुळे मला तो कल मला वाटतं होता असं मला आता वाटतं, तेव्हा काही कळत नव्हतं. त्यातून नेमकं असं झालं की गायनेकॉलॉजी, त्याच्यात तो जजमेंटचा भाग येतोच. परत एक माझ्या आयुष्यात अशी घटना घडली की मी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर लगेचच 2-15 दिवसामध्ये झाला असा विषय की मी ज्या ठिकाणी माझं नर्सिंग होम होतं तिथे मेन रस्त्यावर, म्हणजे नर्सिंग होम सोडा, त्या कंपाऊंडचाही संबंध नाही, त्या बिल्डिंगचाही संबंध नाही, रस्त्यावरती कोणीतरी पोलिसांनी काहीतरी 4 ड्रग पेडलरना पकडलं होतं आणि त्यांनी त्याचा पंचनामा करताना त्यांना ते ऍड्रेस द्यावा लागतो ना, लोकेशन. त्यांनी अगदी म्हणजे लोकेशन म्हणून ह्या सोसायटीच्या समोर आणि दातार नर्सिंग होमच्या समोर या रस्त्यावर यांना पकडलं, असा पंचनामा केला. त्याचं गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन करताना 2 फेमस गुजराती न्यूजपेपरनी त्याची न्यूज लिहिताना की जणू काही म्हणजे असं वाटेल की बाबा ह्या नर्सिंग होम मध्येच त्या लोकांना पकडलं होतं वगैरे, असं त्यांनी त्याचं ड्राफ्टिंग केलं. मग ते झाल्यानंतर लोक मला विचारायला लागले की बाबा काय झालं म्हणून. मी म्हटलं काय, मला काहीच माहिती नाही. मग मी पोलीस स्टेशनला गेलो. ते मला तुमचा काय संबंध? म्हटलं मग हाच तर प्रश्न आहे, माझा काही संबंध नाही, पण पेपरात माझा आलंय त्याचं काय? मग असं करत 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 बरेच खेटे बिटे मारले, सगळं केलं. त्या संपादकांकडे गेलो, ते म्हणाले हो फार चूक झाली, अगदी तुमचं मी म्हणजे पाय पकडतो वगैरे. म्हटलं माझे पाय पकडण्याचा काय संबंध नाहीये, मी नवीन प्रॅक्टिस चालू केली, आज नवीन तिथे लोन बिन घेऊन तुम्ही जर आज अशी जर का न्यूज छापून दिली समजा जर का, तर माझ्यासारख्या माणसाचं काय होईल? मी त्याच्याशी मला कन्सर्न आहे, तुमची चूक झाली आहे जेन्युइन वगैरे मला मान्य आहे, तुमची माझी ओळख नाही तर तुम्ही माझ्या वाईटावर कशाला काय कराल, पण ह्याचं सोल्युशन काय ते सांगा तुम्ही. मग ते म्हणाले सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते मला म्हणाले की तुमचं सगळं जरी म्हणणं बरोबर असलं तरी काय आहे, अवर रेप्युटेशन इज ॲट स्टेक, म्हणून आम्ही नाही लिहिणार की आमची चूक आहे म्हणून, माफी मागणार नाही. तेव्हा मला पहिल्यांदा असं रिअलाइज झालं की आपल्याला कायद्यातलं काही कळत नाही आणि आपल्याला कायदा कळलाच पाहिजे म्हणून. आणि मला आधीपासून ते थोडी हौस तर होतीच, म्हणजे नागरिकशास्त्र वगैरे या सगळ्या प्रकाराची. पण मग त्यातून मला असं वाटलं की आपण LLB केलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. पण तो रेग्युलर वर्ष कॉलेज करून आणि प्रॅक्टिस चालू असताना तू वकील सर तेव्हा नवीन प्रॅक्टिस ना, विशेष नव्हती ना प्रॅक्टिस. हायकोर्टात केस हरलो आपण आणि मग असं ठरवलं की सुप्रीम कोर्ट. पुढे या केसचे टप्पे काय काय झाले? मग सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये ती केस लागली, तारीख पे तारीख हा सगळा विषय चालू होता.
पण त्या केसमुळे चर्चा प्रचंड प्रमाणात सुरू झाली. म्हणजे मग नॅशनल विमेन्स कमिशनच्याकडे विचारणा केली. त्यांनी म्हटलं की हे बदलायला हवं असं आमचं मत आहे. मग एक कमिटी सरकारी स्थापन झाली होती. अंबुमणी रामदास तेव्हा हेल्थ मिनिस्टर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्यांच्या म्हणजे ते मिनिस्टर असताना एक कमिटी झाली. त्यांनी एक ओपिनियन दिलं होतं. पण ते सगळं असंच म्हणजे सरकारी भाषणात पडलेलं असंच होतं. म्हणजे त्याच्यावर काही ऍक्शन नव्हती होत कुठल्या प्रकारची. असं करत करत 2016 साली माझ्याकडे नायर हॉस्पिटलमधनं एक एनजीओचे लोक एका मुलीला घेऊन आले. आणि त्या मुलीची केस अशी होती की ती मुलगी 24 वर्षाची होती, सज्ञान मुलगी, रेप सर्वायव्हर होती, म्हणजे बलात्कार पीडिता होती ती. तिला 24 आठवड्याची प्रेग्नन्सी होती आणि तेव्हा केलेल्या सोनोग्राफीत असं लक्षात आलं की एनेनकेफेली, म्हणजे आपल्याला माहितीये की ब्रेनच बनलेला नसतो, म्हणजे फक्त असं एवढूसं छोटंसं म्हणजे डोकं असतं, ब्रेन नसतोच. ते मूल वाढू शकतं जोपर्यंत आईशी चिकटलेलं आहे तोपर्यंत. नाळ कापली गेली की 2-4 दिवसामध्ये ते मृत्युमुखी पडतं. जगात आतापर्यंत एनेनकेफेलीचं मूल एक 5-7 दिवसांपलीकडे जगलेलं असं एकही केस अस्तित्वात नाही, कारण ब्रेनच नाही बेसिकली. त्यामुळे आता मेडिकल दृष्टीने तर अबॉर्शन करणंच शहाणपणच आहे. तसंच आपल्याला शिकवलेलं आहे मेडिकल कॉलेजमध्ये. पण रेप सर्वायव्हर आहे म्हटल्यानंतर पोलीस केस पण आहे. ह्या भानगडीमध्ये नायर हॉस्पिटलने त्या मुलीला 15 दिवस काहीच न करता तसंच ठेवून दिलं आणि शेवटी तिला घरी पाठवून दिलं की आम्हाला काय माहिती नाही, तू आपल्या घरी जा. तर मग तिला ते एनजीओचे लोक माझ्याकडे घेऊन आले, म्हणाले की बाबा डॉक्टर बघा तुम्ही काहीतरी पूर्वी केलेलं बघा, ह्याच्या बाबतीत काय करू शकता का. मी म्हटलं बघ मी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो पुन्हा, पण माझी बॅकग्राऊंड ही हरलेल्या माणसाची बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला म्हणजे फायदा होईल किंवा काय होईल मला नाही माहिती. मी जेन्युइनली प्रयत्न करू शकतो, मला जेन्युइनली प्रयत्न करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग असं करून आम्ही ती निखिल दातार अँड मिसेस एक्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी 2016 साली आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये एक नवीन पिटिशन आम्ही फाईल केलं ह्या पर्टिक्युलर केसच्या साठी. बरं. आणि त्या केसमध्ये असं झालं की ही मला वाटतं बॅकग्राऊंड तयार झालेली असावी किंवा जे काय असावं, किंवा जस्टिस चंद्रचूड त्यावेळेला होते तिथे सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे ते चीफ जस्टिस नव्हते तेव्हा, ते एक वन ऑफ द जजेस होते सुप्रीम कोर्टामध्ये. तर त्यांनी ते ऐकलं मॅटर आणि ते म्हणाले की आपण मेडिकल ओपिनियन घेऊया. मग त्यांनी केईएम हॉस्पिटलचं मेडिकल ओपिनियन मागितलं. मग केईएम म्हणाले की एनेनकेफेलीला प्रेग्नन्सी टर्मिनेट करणं हे शास्त्रसंमत आहे, कायदेसंमत नाहीये. मग ते म्हणाले की म्हणजे मग अडचण कायद्याची आहे ना. मग मी जजमेंट देतो विच विल ओव्हररूल द कायदा. असं करून चंद्रचूड साहेबांनी पहिलं जजमेंट दिलं की ही 20 आठवड्याची जी काय कायदेशीर 50 वर्ष जुन्या कायद्यातली मर्यादा जी होती की ती हळूहळू आता म्हणजे मोडली पाहिजे. आणि मग त्या जजमेंटच्या नंतर आमच्याकडे एवढ्या केसेस झाल्या की मी स्वतः जवळजवळ 324 वेगवेगळ्या स्त्रियांना, म्हणजे ते असंच चालायचं शेवटी की त्या बाईचं नाव बदलायचं, आठवडे बदलायचे, ॲबनॉर्मॅलिटीचं नाव बदलायचं, बाकी कायदेशीर हिशोब तोच राहिला. 20च्या पलीकडे ॲबनॉर्मॅलिटी सिव्हिअर आहे, कायद्याप्रमाणे अलाउड नाहीये आणि जजमेंट प्रमाणे नवीन जजमेंट प्रमाणे करू शकता, तर हिला पण परमिशन द्या, हिला पण परमिशन द्या. अशा जवळजवळ 324 केसेसपेक्षा जास्त केसेस आम्ही केल्या. आणि मला हे खूपच सांगायला आनंद वाटेल इथे आणि मी अभिमानाने सांगू इच्छित की हे माझं सोशल सर्व्हिसचं काम असल्यामुळे ह्यातल्या कुठल्याही केससाठी मी कोणाकडने कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. आणि मग शेवटी अक्षरशः अशी परिस्थिती झाली एके दिवशी की सुप्रीम कोर्टच्या बोर्डावरती ह्या प्रकारच्या 3-3, 4-4 केसेस लागायच्या, एकाच प्रकारच्या 4 केसेस लागायच्या. आणि सुप्रीम कोर्ट इतकं बिझी असतं, त्यांच्या एकेका मिनिटाची किंमत असते. मग तेव्हा जस्टिस सिकरी होते तिकडे. ते म्हणाले अहो हे म्हणजे काय मॉडर्न सत्याग्रह झाल्यासारखंच झालं ना. म्हणजे ते हे शब्दात नाही म्हणाले, पण ते म्हणजे इट इज ॲज गुड ॲज यू आर ब्लॉकिंग अवर बोर्ड. कारण कायदेशीर नवीन काय आहे, कायदेशीर बाबच नाही काय ना. तुम्ही फक्त माणूस वेगळा आणताय, प्रॉब्लेम वेगळा आणताय, आठवडे आणताय, पण हिशोब तोच आहे. मग तुम्ही सारखे सुप्रीम कोर्टात काय येता. मग आम्ही म्हटलं आम्ही हायकोर्टात हरल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात यावं, कोर्टातच यावं लागतं, दुसरं कुठे जाणार आम्ही. मग ते म्हणाले ठीक आहे, मग मी ऑर्डर काढतो, तुम्ही याच्या पुढे अशा केसेस लोकल हायकोर्टला घेऊन जात चला. बरं, मग आम्ही हायकोर्टात जायला सुरुवात. परत तेच झालं प्रकरण. तो म्हणजे मॉडर्न सत्याग्रह केल्यासारखं झालं थोडक्यात, चक्काबंद आंदोलन म्हणतात तसं थोडक्यात. म्हणजे बरं की त्या सगळ्याचा एवढा इम्पॅक्ट झाला त्या 2016 पासून ते मग मध्ये कोविड आला 19 नंतर पुढे. पण त्या 3-4 वर्षामध्ये एवढा मोठा इम्पॅक्ट झाला आणि म्हणून शेवटी 2021 साली जुन्या कायद्यातलं हे 20 आठवड्याचा वगैरे जे काय प्रकार होता तो बदलला, तो 24 आठवड्यापर्यंत आला.
आणि आता नवीन कायद्याप्रमाणे 24 आठवड्याच्या पलीकडे सुद्धा गेल्यानंतर जर का काही खूपच गंभीर अबनॉर्मॅलिटीज वगैरे जर का असतील समजा जर का, तर कायद्याने आता स्त्रियांना ते अबॉर्शन करण्याचा अधिकार आता प्राप्त झालेला आहे. बरं, हे मी फक्त ॲबनॉर्मल मुलांच्या बाबतीत म्हणतोय. त्याच्याच बरोबर माझ्याकडे कितीतरी अशा मुली असायच्या सर, की ज्या 12 वर्षाची मुलगी आहे, 14 वर्षाची मुलगी आहे, ती मुलगी बलात्कारित आहे. बरं, त्या मुलीला काय, ती 12 वर्षाच्या मुलीला काय कळणार काय नाही. म्हणजे आमच्याकडे कितीतरी अशा 14 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुली असायच्या किंवा यायच्या, की ज्या 24 आठवडे प्रेग्नंट आहेत, 22 आठवडे प्रेग्नंट आहेत. मुलीच्या पोटात दुखतं आणि मुलीचं वजन वाढले म्हणून आई वडील घेऊन यायचे आणि आम्ही तपासायचो आणि कळायचं ही मुलगी प्रेग्नंट आहे. आता जी स्वतःच 12 वर्षाची आहे तिच्यावर तुम्ही कुठल्या हिशोबाने मातृत्व लादणार, की ज्यात काहीच अर्थ नाहीये कुठल्या प्रकारचा. बरं, मेडिकली सुद्धा हे संमत आहे की बाबा जोपर्यंत त्यांची शरीर ही चांगल्या प्रकारे मॅच्युअर नाहीत तोपर्यंत त्यांना मातृत्व हे त्यांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतं असं आपल्याकडे वैद्यकीय शास्त्र पण म्हणतो. पण कायद्याला संमत नाही म्हटल्यानंतर मग त्यांना त्या सगळ्या अवहेलनेमधनं घालवायचं आणि मग शेवटी काय होतं, हे लोक उठतात आणि कुठेतरी जातात बंधू डॉक्टरांकडे आणि कधीतरी त्याच्यात त्यांच्या जीवाचं बरं वाईट होतं. म्हणजे म्हणून मग तू एक पुनर्विचार याचिका गेलास. म्हणून मी म्हणजे असे सगळे विषय झाले असल्यामुळे मग मी ती तशीच लावून धरली, तसंच आर्ग्यू करत राहिलो आणि ह्या सगळ्या केसेसच्यामुळे आम्ही संसदेसमोर आणि समाजासमोर ह्या कायद्यात बदल करण्याची का आवश्यकता आहे, म्हणजे ती फक्त ॲबनॉर्मल मूल असेल असं नाही, तर हे असे सुद्धा कितीतरी केसेस असू शकतात. आणि मग ते 22 सालचं जजमेंट, 21-22 सालचा तो कायदा बदलला आणि तरी त्या कायद्यात त्रुटी आहेत अजूनही. आणि मग त्या त्रुटी ज्या आहेत मग त्या त्रुटींना ठीक करण्यासाठी म्हणून मी पुन्हा आता नवीन अमेंडेड कायद्याच्या विरुद्ध पण एक पिटिशन आहे सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. हे सगळं करत असताना काही जणांनी पाठिंबा दिला असेल, पण काही जणांनी चेष्टा केली असेल, टिंगल, उपरोध, अपमान, ह्या सगळ्या भावनांना तू कसा सामोरा गेलास? धर्मवाल्या मंडळींनी मला धमक्या बिमक्या देऊन झालेल्या आहे यापूर्वी, की तुम्ही धर्माच्या विरुद्ध काम करताय. डॉक्टरांच्या कम्युनिटीमधनं एक शांतपणे एवढं शिक्षण घेतल्यानंतर शांतपणे बसून आपली प्रॅक्टिस सेटअप करायची, ते सोडून भलत्या भानगडी सांगितलं कोणी, हा प्रकार झालेला आहे. चीप पब्लिसिटीसाठी हा माणूस हे सगळं करतो आहे, हे आरोप करून झाले. त्याच्यानंतर काही खरोखर आपले जेन्युइन जे काय म्हणजे कॉलेज मित्र वगैरे असतात, म्हणजे आपल्या MBBSच्या दिवसातले वगैरे, की जे आपले खरेच जवळचे असतात, तर त्यांनी अगदी म्हणजे असं विथ लॉट ऑफ कन्सर्न की बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे का, तुला काही म्हणजे तुझी बाबा काय प्रॅक्टिस चालत नाहीये, म्हणजे काय तुझा काय प्रॉब्लेम काय आहे तुझा. म्हणजे जसं एखाद्याला दारू प्यायला लागला अचानक तर लोक विचारतात की नाही की बाबा तुला काय, कशामुळे तू बाबा असं झालं, काय तुला काय प्रेमभंग झाला का काय, म्हणजे तसं लोक मला विचारायचे. मग तू काय जॉब घेतोस का नाही तर गव्हर्नमेंटमध्ये लेक्चरचा वगैरे आपल्याकडे, म्हणजे असं सुद्धा अगदी जेन्युइनली विचारायचे की बाबा काय बाबा ह्याला. हे झालं डॉक्टरी बाजूने. वकिली बाजूने, वकिली बाजूने बऱ्याच लोकांना अप्रिसिएशन होतं आणि बऱ्याच लोकांना कळतच नव्हतं की काय चाललंय नक्की, काय म्हणू इच्छितो काय नाही म्हणू इच्छितो आणि हे कसं काय बदलणार, म्हणजे असा कायदा कसा बदलू शकेल एखाद्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमुळे, कारण की तो लिहिलेला कायदा आहे, तो पार्लमेंटमध्ये बदलणार. मी स्वतः त्यावेळेला म्हणजे मी पिटिशनर होतो, म्हणजे माझा एक वकील आर्ग्यू करायला तिथे जात होता माझा. कधी कधी मी पण आर्ग्यू करायचो विथ द परमिशन ऑफ द कोर्ट, कारण अदरवाईज मला आपल्याकडे कायद्यात असं आहे की तुम्ही वकील दिल्यानंतर वकिलातनामा दिला म्हणजे त्यांनी आर्ग्यू करायचं असतं. जर का पिटिशनरला काही बोलायचं असेल तर विथ द परमिशन ऑफ द जज तुम्ही बोलू शकता. तर तसं तर मी बोलायचोच, कारण आमच्याकडे ते ठरलंच होतं की म्हणजे मेडिकल विषय आला की मी त्याचा काळा कोट खेचायचो. मग तो जजना म्हणायचा की लॉर्डशिप इफ परमिटेड पेटिशनर मे लाईक टू स्पीक फ्यू वर्ड्स, असं मग ते द्यायचे. मग ते मेडिकल ग्राउंड असला की मग आपल्यासाठी ती विकेट खेळायला सोपी पडते ना, कारण आपण डॉक्टर असल्यामुळे. पण वकिलांमध्ये उत्सुकता खूप होती की बाबा हे काय चाललंय ना असं. पण त्यांना असं नव्हतं की, कारण त्यांना काय बाकी काय म्हणजे काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी नवीन चाललंय काहीतरी, आणि काहीतरी आपल्याला न समजणारं चाललंय, अशी त्यांच्यामध्ये भावना होती.
डॉक्टरांमध्ये, समाजामध्ये सो कॉल बरेच सोशल वर्कर की बाबा तुम्ही पूर्व ॲबॉर्शन करताय, म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा मग फिमेल फिटिसाइडसाठी म्हणजे स्त्री भ्रूण हत्येसाठी त्याचा दुरुपयोग करून घेतला जाईल, म्हणून तुम्ही हे करू नका, असा म्हणणारे एक गट होता. एक गट हा पूर्ण लाईफ आयडिओलॉजी जी असते की बाबा आम्ही त्या पोटातल्या मुलाचा जीव तुम्ही घेताय, म्हणजे तुम्ही त्या पोटातल्या मुलालाही जीवे मारताय, म्हणून तुम्ही ते करू नका, असं म्हणणारा एक गट होता. धर्मवाला एक गट होता. डॉक्टरांचा एक गट होता. डॉक्टरांमधला एक असा पण उपगट होता की आमचं आपलं चांगलं दुकान चाललं होतं, इलिगल का असेना, आम्ही करून देतच होतो, 2 पैसे जास्त कमवत होतो. हो. तर कशाला उगीचच्या उगीच तुम्ही भानगडी करताय फालतूमध्ये, जे चाललंय ते चांगलं चाललंय, चालू दे. तुम्हाला नाही करायचं तर आम्हाला तरी करू द्या कमीत कमी. असा एक छोटासा गट होता. एक सिन्सिअरली ज्यांना कन्सर्न होता की ह्या माणसाचं काही डोकं बिकं फिरलंय का, म्हणजे टिपिकल डॉक्टर सारखा हा काही करत नाहीये आणि त्यामुळे कशाला वेळ घालवतोय, असा म्हणणारा एक गट होता. असे वेगवेगळे चीप पब्लिसिटी म्हणून करतोय असं म्हणणारा पुष्कळ वेगवेगळे प्रवाद होते. ह्या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्या लोकांचा पाठिंबा कसा होता? माझ्या बायकोचा प्रचंडच पाठिंबा होता. आईचाही होता म्हणा, पण बायकोचा सगळ्यात जास्त होता. आणि खरं म्हटलं जर का तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावाच लागतो, कारण आपल्याला आपली मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे आपण तिथे बसल्याशिवाय काय ती होत नाही. म्हणजे आपल्याला काय असं 10च्या ऐवजी 100 यंत्र तयार केली परस्पर वगैरे असलं काय आपल्या फील्डमध्ये नसतं. आपल्याला प्रत्येक पेशंटला बघावंच लागतं आणि आपल्यालाच बघावं लागतं. पेशंट लोकांना आपल्याच तोंडून ते ऐकायचं असतं, असिस्टंटच्या तोंडून ऐकायचं नसतं, अशी वस्तुस्थिती आहे. तेव्हा मी यंग होतो, मुलं लहान होती, तर त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी कुठेतरी फॅमिलीला वेळ कमी दिला गेला. आणि मुलं जेव्हा वाढत होती, लहान होती, त्यावेळेला त्यांच्याबरोबर मी वेळ देत नव्हतो पुरेसा, देऊ शकत नव्हतो पुरेसा. त्यासाठी माझ्या बायकोला बॅकसीट घ्यावी लागली थोडीशी तिच्या करिअर पासनं, आणि कुठेतरी तिने कॉम्पेन्सेट त्यासाठी केलं. आज देवाच्या दयेने माझी दोन्ही मुलं म्हणजे वेल सेटल्ड आहेत. मुलगी सॉलिसिटर आहे, ती लंडनला असते, मुलगा सायंटिस्ट आहे, दोघांची लग्न झाली. त्यामुळे सुदैवाने ती हुशार आहेत, वेल सेटल्ड आहे. पण त्याचं क्रेडिट माझ्या बायकोला आहे, कारण तिने ती सगळी भूमिका सांभाळली आणि तिने पण हा त्याग केला माझ्याच बरोबर की बाबा तू जे काम करतोयस ते चांगलं करतोयस आणि ते तू केलं पाहिजेस. पण ह्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाहीये की मग मीच का ते करावं, इतरांनी का करू नये. तू केलंस. जी लढाई सुरू झाली ना, तर तुझ्यातला डॉक्टर आणि तुझ्यातला वकील यांचा संबंध पुढेही सुरूच राहिला. बलात्काराच्या बळी ठरलेल्या मुलींसाठी एक टूल किट तयार करण्यामध्ये तुझा सहभाग होता, ते जरा आम्हाला सांग. मी कूपर हॉस्पिटलला 2005 पासनं ऑनररी गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे काय आपण त्याला म्हणू शिकवणं, सिनियर डॉक्टर म्हणू शकतो. आणि ते म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल असल्यामुळे आमच्याकडे अनेक वेळेला अशा मुलींना, स्त्रियांना घेऊन यायचे की बलात्कार पीडित आहेत, त्यांच्या तपासण्या करा, हे करा, ते करा वगैरे, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला हे सगळे प्रकार होतात. एके दिवशी असा प्रकार झाला की एक NGO वाले लोक आले, ते म्हणाले की ते असं आहे, मग ते डॉक्टर बरोबर काम करत नाही, अमुक, बरंच त्यांनी आरडाओरडा वगैरे झाला सगळा. तर मी त्यांना म्हटलं काय तुमचं म्हणणं काय आहे? नाही ते डॉक्टर अमुक नाही तमुक नाही. म्हटलं हे बघा, इथे म्हटलं कोणी मुद्दामून काय त्या व्यक्तीवर अन्याय करण्यासाठी काय करत नाही. देर आर सम चॅलेंजेस, डॉक्टर्स ऑल्सो मस्ट बी फेसिंग, ऍडमिनिस्ट्रेशन मस्ट बी फेसिंग, पेशंट्स ऑल्सो मस्ट बी फेसिंग. आपण बसून बोलून समजून घेतलं जर का तर त्यातनं काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो. पण अट एक आहे, ब्लेमिंग गेम नाही होता कामा. पण परत तिथे माझ्या लॉचा फायदा झाला. म्हणजे मला असं वाटलं की हे म्हणतात त्यात तथ्य तर आहे, अजिबातच नाही असं नाही. मग आम्ही ते सगळा विषय समजून घेतला आणि मग फार गमतीदार विषय समोर आले. जसं आता उदाहरणार्थ सांगायचं जर का झालं तर, की रात्री 2 वाजता तिथे 5 ऑपरेशन वेटिंग असताना एक बलात्कारित महिला आणली जाते गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटला, तर हिची तपासणी करा. आता तो तिथला जो डॉक्टर असतो, ती जी मुलगी असते ती असते यंग डॉक्टर. तिने सेकंड MBBS मध्ये आपल्याला जेव्हा फोरेन्सिक मेडिसिनचा जेव्हा सब्जेक्ट होता तेव्हा 4 मार्कासाठी सेक्शुअल ऑफेन्सेस आपण अभ्यास केलेले असतात, बरोबर. त्याच्यानंतर आपला त्याशी काही संबंध नसतो. 8 वर्षापूर्वी 4 मार्कासाठी वाचलेल्या शॉर्ट नोटच्या आधारे तुम्हाला तिथे तपासणी करायची आणि ती तपासणी तुमची अगदी परफेक्ट व्हायला पाहिजे, कारण त्याच्यावरती कोणाचं तरी जीवन अवलंबून आहे, कोणाचा तरी हक्क, अधिकार, न्याय, अन्याय अवलंबून आहे, अशी तुमच्याकडे परिस्थिती आहे. तुम्हाला सगळं जरी माहिती असलं तरी तुम्ही किती परफेक्टली काम करू शकाल?
ह्या एवढ्याशा ज्ञानावरती बरोबर. तुम्ही ते करू शकणार नाही. मग त्याच्यामध्ये त्रुटी राहणार. मग त्या त्रुटी राहिल्या म्हणून मग तेव्हा सिस्टीम अशी होती की प्रत्येक ह्या व्यक्तीला ऍडमिट करून ठेवायचं हॉस्पिटलमध्ये. मग दुसऱ्या दिवशी सिनियर डॉक्टर बघणार, मग हेड ऑफ द डिपार्टमेंट बघ, म्हणजे सगळ्यांनी लिहायचं की आम्ही बघितलं. खरडे कशी सगळ्यांनी करायची, म्हणजे कोणी असं म्हणू नये की ह्यांनी बघितलं नाही, असं म्हणू नये म्हणून. अरे पण त्या नादामध्ये तुम्ही त्याच स्त्रीला वारंवार तेच प्रश्न विचारताय जे तिला परत परत सांगण्याची इच्छा नाहीये. मेकिंग हर रिलिव्ह द सेम ट्रॉमा दॅट शी हॅज गॉन थ्रू. बरोबर आहे. ह्याचा विचार कोणीच करत नाहीये. आमच्याकडे एके दिवशी कुपरला असंच झालं. एक मुलगी आणली, 25 वर्षाची मुलगी होती. तिला झाला होता तिच्यावरती अत्याचार वगैरे, पण तिच्यावर अशी काय म्हणजे शारीरिक असं काय बाबा अगदी तिला काय बाबा फ्रॅक्चर आहे किंवा काय असं काय नव्हतं. तिचं एव्हिडन्स वगैरे सगळा कलेक्ट झाला. तर मी म्हटलं आता हिला औषधं वगैरे देऊन घरी पाठवा. तर आमच्या तिथल्या मेट्रन होता त्यामध्ये मला फोन केला. त्यामुळे असं घरी नाही पाठवू शकत. मी म्हटलं का नाही पाठवू शकत. तर म्हणे तुम्ही नवीन ऑनररी आहात, तुम्हाला काही कल्पना नाही. आपल्याकडे मी आता रिटायरमेंटला आले, इतक्या वर्षामध्ये आम्ही म्हणे कधीच कायम ऍडमिट करतो. आम्ही म्हणे घरीच नाही पाठवत. पण करणार काय ऍडमिट करून तुम्ही. नाही करण्यासारखं नसलं तरी ऍडमिटच करायचं, घरी नाही पाठवायचं. म्हटलं तुमच्याकडे प्रायव्हेट रूम नाही, तुम्ही 40 बेड्सच्या वॉर्डमध्ये तिला ठेवणार. त्या 40 स्त्रियांना तुम्ही इनडायरेक्टली सांगणार की ही अशा अशा कारणासाठी ऍडमिट झालेली आहे. बरोबर आहे. बरं, तिच्या आईवडिलांच्या घरी तिच्यावर जे काय म्हणजे ज्यांनी कोणी केलंय तो काय आईवडिलांपैकीतला माणूस नाही, म्हणजे असं नाही की बघा काका मामा इन्व्हॉल्ड वगैरे असाही विषय नाही. मग ती तिच्या आईवडिलांच्याकडे जास्त सुरक्षित राहील, सिक्युअर वाटेल तिला, का हॉस्पिटलमध्ये. बरं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे सर 4 ते 8 नातेवाईकांनी यायचं असतं, बाकीच्या वेळेला कोणी अलाउड नसतं वॉर्डमध्ये. म्हणजे तेव्हा त्या इतर सगळ्या बायका तिच्या बरोबर येऊन बसणार आहेत आणि तिच्याच उलट तपासणी घेणार आहेत. बरोबर. तर ही जी तुम्ही सांगताय, बरं तुम्ही एक ज्या बेडसाठी लोक महिना वाट बघतायत ती बेड तुम्ही उगीच अडवून ठेवताय परत. मग असे बरेच बारीक रात्री 2 वाजता आपण केएम सायन्स सारख्या ठिकाणी काम करतो. रात्री 2 वाजता जर का तुम्हाला कोणी हे सांगितलं की बाबा हार्ट सर्जरी करायची, सगळे इक्विपमेंट मिळतील, पण तुम्हाला रात्री 2 वाजता कोणी सांगितलं की नेल कटर आणून द्या, तर तुम्हाला नेल कटर मिळणार नाही. बरोबर आहे. आता बलात्कारित स्त्रीच्या बाबतीमध्ये जर का संघर्ष झाला असेल समजा, जर का तर तिने जर का कोणाला ओरखडलं असेल त्यावेळेला बाचाबाचीमध्ये, तर तिचे नेल्स आणि नेल बेडमध्ये असणारे जे काय डर्मिस किंवा स्किनचे जे हे असतो, तर तो एक अत्यंत महत्वाचा फोरेन्सिक एव्हिडन्स असतो. पण त्यासाठी नखं कापायला हवीत, पण तुमच्याकडे नेल कटरच नाही रात्री 2 वाजता. मग तो एव्हिडन्स कसा कलेक्ट होणार. म्हणजे हे सगळं टूल किट तुम्ही तयार केलं आणि त्याचे स्टेप्स. म्हणून आम्ही एक प्रोफॉर्मा तयार केला. त्याला लागणारे छोटं एनव्हलप, मोठं एनव्हलप, लाग, अँप्यूल, सिरिंजेस, स्वॉप स्टिक्स, नेल कटर, हे सगळं मिळून काहीतरी 120 रुपयाचं किट तयार झालं. सगळं मिळून इतकं स्वस्त, त्यात काहीही मोठं नाहीये. मग लोकांची कामं सोपी व्हायला लागली, आमच्या रेसिडेंट लोकांचा वेळ वाचायला लागला, सगळा एव्हिडन्स तंतोतंत कलेक्ट व्हायला लागला. बरं, तो प्रोटोकॉल वाचून करायचं असल्यामुळे कोणतरी रात्री कॉन्ट्रासेप्टिव्ह द्यायला विसरला वगैरे हे प्रकार बंद झाले. नाही तर तो एक प्रकार व्हायचा. बरोबर. ती मुलगी घरी जायची, मग 2 महिने यायची, आता मी प्रेग्नंट आहे म्हणून. बरोबर. तो सगळा प्रकार बंद झाला. आणि पहिल्याच वेळेला आणि बेस्ट पॉसिबल एव्हिडन्स कलेक्ट झाल्यामुळे परत 100 लोकांनी जाऊन काय विचारणं झालं की पहिलं अप टू डेट सगळं पहिल्याच खेपेला कलेक्ट झालं. फर्स्ट टाइम इज द बेस्ट टाइम असा जो विषय आहे तो झाला. आणि त्याच्यानंतर शेवटच्या मंडळींनी डेटा पब्लिश केला की ज्याच्यात त्यांनी असं दाखवून दिलं त्या डेटा पब्लिश केल्यानंतर की अशा प्रकारे केल्यामुळे कन्व्हिक्शन रेट वाढला. कारण त्यांना पॉइंट टू पॉइंट मिळालं ना एव्हिडन्स. कोर्टामध्ये गेल्यानंतर नाही तर कसं व्हायचं की हे ज्या त्रुटी आहेत ह्या त्रुटी आरोपीचा वकील शोधून काढायचा आणि त्या संशयाचा फायदा आरोपीला मिळायचा. आता ते बंद झालं लूपहोल सगळे. म्हणजेच डॉक्टर आणि वकील या संगमाचा हा अजून एक फायदा झाला. सध्या तू जीवन आणि मृत्यू या विषयावरती काहीतरी करतोयस, ते काय? म्हणजे इच्छा मरण हा एक फार मोठा विषय आहे आणि त्याला बरेच म्हणजे लिगल पैलू आहेत, एथिकल, मॉरल, नाटका बिटकांचे विषय आहेत, कादंबऱ्यांचे विषय आहेत, पिक्चर, सगळं झालं ते सगळं प्रकरण सगळं. पण वस्तुस्थिती अशी आहे की त्याचं लिगल स्टँडिंग काय, तर लिगल स्टँडिंग आतापर्यंत काही नव्हतं.
पण जर का गेल्या काही वर्षात तुम्ही जर का पाहाल तर लक्षात येईल की आपल्याकडे पूर्वी सुईसाईड करणं, आत्महत्या करणं ह्याला गुन्हा धरला जायचा. आता त्याला गुन्हा धरला जात नाही. बरोबर आहे. वयोमान वाढल्यामुळे, ट्रीटमेंट वाढल्यामुळे आपण बऱ्याचदा अशा स्टेजला येऊन पोचतो की एका ठराविक टप्प्यानंतर आपण त्या माणसाचं म्हणजे त्याचा मृत्यू लांबवतोय का त्याचं आयुष्य लांबवतोय की काय लांबवतोय हेच कळेल असं होतं. बरोबर. म्हणजे एखादा अल्झायमरचा व्यक्ती असेल किंवा एखादा टर्मिनली इल कॅन्सर व्यक्ती असेल, कारण कसं आहे शास्त्र प्रगत होत राहिल्यामुळे तुम्हाला किडनी फेल झाली मग तुम्ही डायलिसिस करा, तुम्हाला लंग्स फेल झाले मग तुम्ही व्हेंटिलेटरवरती टाका. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही रिप्लेस करू शकता, मशीनला लावू शकता, ट्युबा आहेत, कॅथेटर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण प्रश्न असा येतो की पण मग त्याला तुम्ही मरण लांबवताय का जीवन लांबवताय हे कळत नाही. अशी जेव्हा परिस्थिती तेव्हा काय करायचं. आपल्याकडे इच्छा मरणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे ऍक्टिव्ह युथेनेसिया, सक्रिय इच्छा मरण, म्हणजे इंजेक्शन घ्या, गोळी घ्या आणि जीवन त्याग करा. किंवा सक्रिय इच्छा मरण एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे सावरकरांनी प्रायोपवेशन करून जीवनदान केलं, कोणी समाधी करून घेऊन घेतं, किंवा जैनांमध्ये संथारा नावाची एक परंपरा आहे. मग औषध घेणं, गोळी घेणं हा प्रकार येतो. आपल्या देशात त्याला संमती नाही, पण बाहेर देशांमध्ये त्याला संमती आहे. मध्यंतरी पण आपण वाचलं की एक भूतपूर्व इंग्लंडचे पंतप्रधान होते ते आणि त्यांच्या बायकोनी जाऊन स्वित्झर्लंडमध्ये अशा प्रकारचं सक्रिय इच्छा मरण त्यांनी स्वीकारलं वगैरे वगैरे. पण आपल्या देशात ते संमत नाही. पण आपल्या देशामध्ये निष्क्रिय इच्छा मरण संमत आहे. म्हणजे तुम्ही जर का ह्या अशा प्रकारे आयसीयू मध्ये, व्हेंटिलेटरवरती अडकलेल्या अवस्थेमध्ये आहात जर का, तर तुम्हाला ते व्हेंटिलेटर काढून मृत्यूला सामोरं जाणं आणि मरण अननेसेसरी लांबवलं जाणार नाही ह्याची काळजी घेणं, या प्रकारची ट्रीटमेंट करण्याचा हक्क सुप्रीम कोर्टनी 2015 सालीच मान्य केला. पण 2022 साली त्याच्यासाठी लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स कॉमन माणसाला शक्य होतील अशा प्रकारच्या त्यांनी केल्या. म्हणजे 3 वर्षापूर्वी जवळजवळ. बरोबर. की सुप्रीम कोर्ट म्हणाला की हा तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टने एक फ्रेमवर्क दिलाय आपल्याला की बाबा त्याच्यात तुम्ही तुमचं एक स्वतःचं, जसं प्रॉपर्टीचं विल आहे तसं विल बनवा, ऍडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवा. आणि डॉक्टरांना पण त्यासाठी त्यांनी हे दिलेले आहेत, हॉस्पिटलांना, डॉक्टरांना आणि सरकारला, की बाबा अशा अशा प्रकारची व्यक्ती की जी पॉइंट ऑफ नो रिटर्न असेल, की जी सिव्हिअरली अशा प्रकारची आहे, तर तुम्ही 3 डॉक्टर आणि 3 डॉक्टर 6 डॉक्टरांची कमिटी नेमून तुम्ही त्यांना ऑफिशियली तुम्ही त्यांचा व्हेंटिलेटर बंद करा किंवा जे काय असेल ते त्यांना करा. उत्तमातलं उत्तम त्यांना पेन रिलीफ द्या तुम्ही. कारण नाहीतर आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की तुमच्याही सर जर का लक्षात आलं असेल सर, की आपल्याकडे जे आपलं कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे, आपण डॉक्टरांच्या वरती आपल्याकडे कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे, तर त्या कोड ऑफ मेडिकल एथिक्स मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की व्हेंटिलेटर हटवणं हे अनएथिकल ऍक्ट मध्ये धरलं जातं. म्हणजे आपल्या कोड ऑफ मेडिकल एथिक्सला सुद्धा बदलावं लागेल. बरोबर आहे. आणि ते बदललं तर डॉक्टरांची पण भूमिका बदलेल. कारण नाहीतर एखादा डॉक्टर असं म्हणणार की जर माझं कोड ऑफ मेडिकल एथिक्स हे करायला अलाउड नाही म्हणतं, तर मी कसं ते करणार. बरोबर आहे. मग तेही बदलावं लागेल. तर थोडक्यात म्हणजे सुप्रीम कोर्टनी म्हटलं की अधिकार आहे, पण त्या अधिकारांची अंमलबजावणी कॉमन माणूस करू शकतो का, तर त्याचं उत्तर नाही हे आहे. अंमलबजावणी करू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टने जी व्यवस्था सांगितलेली आहे ती व्यवस्था जागेवर अवेलेबलच नाहीये. मग ती अवेलेबल नसेल तर तुम्ही कागदी घोडे नाचवून मला अगदी मूलभूत हक्क दिला आहे संविधानाने, मग उपयोग काय, तुम्ही वापरू शकत नाही तर उपयोग काय त्या हक्काचा. त्यामुळे 2022ला हे जजमेंट आल्यानंतर मी स्वतःच माझं ऍडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं की ज्याच्यात मी माझं हे अशा प्रकारे, म्हणजे मी त्याला विरामाचं इच्छापत्र असं मी त्याला नाव दिलेलं आहे, की त्या इच्छापत्रामध्ये माझा पूर्णविराम कसा व्हावा याविषयीच्या माझ्या ज्या इच्छा आहेत तर त्या मी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. हे मी स्वतः बनवलं सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या फ्रेमवर्क प्रमाणे आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे आय मे बी वन ऑफ द फर्स्ट और मे बी द फर्स्ट इन द कंट्री की ज्यांनी अशा प्रकारचं लेजिटिमेट कायद्याला संमत प्रकारचं पूर्णविरामाचं इच्छापत्र बनवलंय. मग मी पुढे सुरुवात केली की बाबा आता सुप्रीम कोर्टने म्हटलंय की बाबा मी ते कस्टोडियनच्या हातात द्यायला पाहिजे, पण मग महाराष्ट्रात कस्टोडियन आहे का. मग मी 1 वर्षभर कमिशनरांबरोबर पत्रव्यवहार केला. बरोबर.
त्यांना मी माझी कॉपी पाठवून दिली की बाबा तुम्हीच माझे कस्टोडियन, कारण तुम्ही कोणाला नेमलेलं नाही, मग तुम्हीच माझे कस्टोडियन वगैरे सगळे प्रकार झाले. त्याचा काही फायदा झाला नाही. मग मी 1 वर्षभराच्या नंतर हा सगळा पत्रव्यवहार, RTI सगळं जमा केलं आणि 1 वर्षाच्या नंतर 2024च्या सुरुवातीला मी PIL म्हणजे जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली. सुप्रीम कोर्टनी म्हटलंय अधिकार विधिकार सगळं, पण ते अंमलबजावणी करण्याचं काय फ्रेमवर्क आपल्या राज्यात अवेलेबल नाही. तर ते फ्रेमवर्क आपल्या राज्यामध्ये असलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी म्हणून मी ती जनहित याचिका दाखल करून त्याच्यामध्ये आमची म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुंबईची, कारण मी तिथला रहिवासी आहे म्हणून, सरकार, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि आपलं मेडिकल काउन्सिल, म्हणजे आता आपण त्याला नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतो, ते नॅशनल मेडिकल कमिशन, कारण त्यांनी ते कोड ऑफ मेडिकल एथिक्स बदलायला पाहिजे. तर अशा 5 लोकांच्या म्हणजे संस्थांच्या विरुद्ध ही अशी जनहित याचिका आता सध्या माझी दाखल झालेली आहे आणि ती मी स्वतःच जाऊन आर्ग्यू पण करतो. मला जज म्हणाले की तुम्ही असं कसं आर्ग्यू नाही करू शकत, तुम्ही वकील द्या. तर मी म्हटलं की मी स्वतःच आर्ग्यू करू इच्छितो. मग ते म्हणाले तुम्हाला ती एक परीक्षा द्यावी लागेल त्यासाठी वेगळी. म्हटलं मी परीक्षा देतो, तुम्ही घ्या इंटरव्ह्यू माझा काय जो असेल तो. मग मी त्या इंटरव्ह्यू दिला त्याचा. मग ते म्हणाले नाही तुम्ही यू हॅव कॉम्पिटन्सी टू आर्ग्यू द मॅटर, तर तुम्हीच करा आर्ग्यू, नको काय वकील बिकील तुम्हाला. मग त्याच्यामुळे मी जातो आणि मी ती आर्ग्यू करतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जानेवारी 2024 पासून सुरू झाली, मार्चला पुढचं हिअरिंग होतं. तर पुढच्या हिअरिंग 8 मार्च 2024ला हिअरिंग होतं. 6 मार्चला महाराष्ट्र सरकारने अध्यादेश जारी केला, GR जारी केला की महाराष्ट्रामध्ये 413 कस्टोडियनची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. ही जी अंतःप्रेरणा आहे ना, की एका बाजूनं वैद्यकीय व्यवसाय, दुसऱ्या बाजूनं कायदा, आणि मला असं दिसतंय की स्त्रीपासून हा प्रवास सुरू झाला, पण आता तो संपूर्ण माणुसकी पर्यंत येऊन पोहोचतोय. हा जो प्रवास आहे आणि त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, त्याच्या मागे असलेले संस्कार, तुझे वडील, आई, आजी ह्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण तुझे बाबा हे प्रख्यात संगीतज्ञ, आम्ही त्यांचं गाणारं व्हायलिन हे सतत ऐकतो आहे, तर तोही एक संस्कार असणारच. हा आहे. म्हणजे माझ्यावरती तर माझ्या आजीचा तर खूपच पगडा, म्हणजे खूपच परिणाम, म्हणजे तिचा इम्पॅक्ट आहे माझ्यावरती. अन्यायाविरुद्ध लढा देणे वगैरे हा जो काय प्रकार आहे, म्हणजे मला असं वाटतं आजीमुळे आलं, आईमुळे पण आलं, कारण माझ्या आईने सुद्धा अनेक वेळेला असे प्रकार केले आहेत. म्हणजे तिच्या उमेदीच्या काळामध्ये म्हणजे स्टाफ पैकी कुठल्या तरी मुलीला काहीतरी कोणतरी रस्त्यावर छेडलं म्हणून माझी आई रस्त्यावरती उतरून त्याला 2 कानचिलात लावणे वगैरे माझ्या आईने सुद्धा हे सगळे प्रकार केले आहेत असे. मग त्यामुळे तो एक भाग म्हणजे मला वाटतं आईकडनं आणि आजीकडनं मला वाटतं माझ्याकडे आलेला आहे. डॉक्टर असल्यामुळे आता आपण शस्त्र घेऊन काय लढायला जात नाही युद्धभूमीवर, पण आपण ह्या प्रकारे लढतो. म्हणजे एकीकडे आपण लोकांना रुग्ण सेवाही देतो आणि जेव्हा ते करत असताना कुठेतरी अशा अडचणी येतात तर त्यावेळेला त्या थोड्याशा. सर मला असं वाटतं बेसिकली ना, म्हणजे ह्या सगळ्याचं सूत्र जर का म्हटलं जर का, तर की मला असं वाटतं की कोइन्सिडेंटली कायदा आणि वैद्यकशास्त्र हे दोन्ही मेड बाय ह्युमन्स, मेड फॉर ह्युमन्स असे आहेत. ह्युमन बिंग हे इम्परफेक्ट आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती अवलंबून असणारे वैद्यकीय शास्त्र, कायदाशास्त्र हे सुद्धा इम्परफेक्ट सायन्सेस आहेत, हे सुद्धा परफेक्ट असू शकत नाहीत. पण ज्या ज्या वेळेला असा प्रकार दिसतो की एक शास्त्र असल्यामुळे ते फार प्रगतीच्या मार्गाने फास्ट धावतं आणि कायदा की जो त्या मनाने खूपच मागे राहतो, आणि मग त्याच्यात जेव्हा तफावत निर्माण होते आणि त्या तफावतीमुळे काही लोक अडकतात. कायद्याने तिथपर्यंत तरी पोचायला पाहिजे किंवा शास्त्राने उलट तरी यायला पाहिजे. शास्त्र तर उलट येणार नाही, बरोबर, मग कायद्यानेच तिथपर्यंत पोचावं लागेल. तर मग ते कोणी करायचं? मग ते माझ्यासारख्या व्यक्तीने केलं जर का, कारण मला दोन्ही ते विषय समजतात म्हणून. असं त्याच्या मागची भूमिका आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात वडिलांच्या बाबतीमध्ये, तर वडिलांचे माझ्यावरती, माझे वडील ना खूपच मृदू वगैरे होते स्वभावाने वगैरे, तर त्याच्यामुळे तो काय संस्कार माझ्यावरती आलाय असं मला काय वाटत नाही.
पण मला संगीताचा कान वगैरे पुष्कळ आहे आणि मला असं वाटतं आर्ट्स हा भाग येतोच, म्हणजे शेवटी त्याच्यातली जी कलात्मकता आहे, कारण कायद्यात पण कलात्मकता आहे ना, कारण कायद्यामध्ये सुद्धा तुम्ही एखादा सब्जेक्ट कशा प्रकारे समोर मांडता, किंवा तुम्ही एखादं पिटिशन कसं लिहिता, किंवा तुम्ही एखादं आर्ग्युमेंट कसं करता, तर ह्याच्यात पण एक प्रकारची कलात्मकता तर आहेच. मला असं वाटतं की तो वडिलांचा वारसा आहे. वेळेचं नियोजन आणि अस्वस्थ करणारा उशीर. बिईंग ऑब्स्टेट्रिशियन आमचं आयुष्य हे बेभरोशाचंच असतं, त्यामुळे वेळेचं नियोजन आम्ही किती प्रमाणात करू शकू, किती प्रयत्न केला तरी हे नाही सांगता येत. त्यामुळे जर का अशा कुठल्या कारणामुळे तुम्ही अडकला असलात जर का, तर मग उशिरामुळे अस्वस्थ होऊन काही उपयोगच नाही. कारण यू हॅव टू बी पेशंट. गायनाकॉलॉजिस्टला बर्फाची लादी डोक्यावरती घेऊनच बसावं लागतं कायमच असं. हा, पण विनाकारण उगीचच्या उगीच उशीर जर का केला तर आपली इतकी लागलेली कामं असतात तर आपल्यालाच त्रासदायक होतो. त्यामुळे मग तो अस्वस्थ करणारा उशीर आहे. पण नाहीतर बाय व्हर्च्यू ऑफ बिंग अन ऑब्स्टेट्रिशियन उशिराला काहीच कोण करू शकत नाही. गायनेकोलॉजीचा शिक्षक आणि कायद्याचा शिक्षक, कारण तू आता NLC नॅशनल लॉ कॉलेजमध्ये शिकवतोस सुद्धा, ही जोडी दोन्ही आपापल्या प्रकारे खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि मला दोन्हीचे मला वाटतं सॅटिस्फॅक्शन लेवल्स पण वेगवेगळे आहेत, त्यांचे गोल्स पण वेगवेगळे आहेत. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या हाडामासाच्या व्यक्तीनी तुम्हाला ज्या वेळेला डोळ्यात पाणी आणून हात जोडून थँक्यू असं जेव्हा ती व्यक्ती म्हणते, तर त्यावेळेला त्याच्यामुळे मिळणारा आनंद कसा घ्यावा किंवा लोकांनी आपल्याला कसं म्हणावं, अशा प्रकारे हे शिक्षण आपण वैद्यकीय विद्यार्थ्यांना देतो. कारण तुम्ही एका वेळेला एकच माणसाला चांगलं करता, बरं करता आणि त्यांच्या ज्या काय शुभेच्छा असतील त्या तुम्ही प्राप्त करून घेता. मग त्याला म्हणजे डॉक्टरांना देव बिव म्हणू नये, म्हणलं की मला भीती वाटते अशा लोकांची, कोणी जर असं म्हटलं जर का तर. आणि जेव्हा तुम्ही कायद्यामध्ये बदल करता की ज्याचा परिणाम लाखो कोट्यावधी व्यक्तींना त्याच्यानंतर मिळत राहतो, की ज्यांच्यापैकी कोणी तुम्हाला येऊन डोळ्यात डोळे घालून तुम्हाला थँक्यू म्हणेल असं नाहीये, पण तुम्हाला याची कल्पना आहे की त्याचा मॅग्निट्यूड कितीतरी जास्त प्रमाणामध्ये, की जो तुम्ही फक्त एका गोष्टीत बदल करून तुमच्या आयुष्यात तुम्ही जितक्या पेशंट्सना करू शकणार नाही तेवढ्याच व्यक्तींच्या आयुष्यावर इम्पॅक्ट करू शकता. त्यामुळे तो कसा घडवायचा हे शिकवणं म्हणजे कायद्याचं शिक्षण आपण जेव्हा देत असतो त्या विद्यार्थ्यांना, तेव्हा तो विषय आहे. आता संगीताकडे येतो. तुझं आवडतं फिल्मी गाणं? रे मन सुरमेघा. वा. आवडती बंदिश? बंदिश म्हणण्यापेक्षा मी गझल म्हणेन, अंदाजा आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, भीमराव पांचाळांची गझल. वा. आवडतं मराठी भावगीत? लाजून हसणे हसून हे पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. क्या बात आहे. मला वाटतं बहाणे ओळखायचे आणि त्याच्यामधला खरा सूर शोधायचा, ह्याच्यावरतीच आता तुझं सगळं आयुष्य चाललंय. अब्राहम लिंकन एकदा एका स्टोअर मध्ये गेले होते आणि तिकडे त्यांना हॅट्स पाहिजे होत्या, टोप्या. तर त्यांना 2 हॅट्स आवडल्या. त्यांना असं विचारलं की ह्याच्यातली तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली? तेव्हा लिंकन असं म्हणाले, दे म्युच्युअली एक्सेल इच अदर. हे वाक्य मला निखिलच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आठवलं की एका बाजूला वैद्यकशास्त्र आहे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचं शास्त्र आहे, पण ज्ञानशाखांच्या मध्ये पूल बांधणारे असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. कारण त्याशिवाय त्या ज्ञानशाखा व्यापक होत नाहीत आणि त्यांचा परिणाम व्यक्ती ते समष्टी या साऱ्या परिघावरती होत नाही. म्हणून ज्ञानशाखांना जोडणारे कार्यकर्ते हे प्रत्येक व्यवसायामध्ये असणं खूप गरजेची गोष्ट आहे. अशा एका मित्राबरोबर आज आपण गप्पा मारल्या. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.